मुक्ता, सांग बरं, लहान मुलं श्वास कसा घेतात? कसा म्हणजे नाकानेच घेतात, आपण घेतो तसा. आहा, चुकीची माहिती. कसं काय चुकीची माहिती कशी? आपण सगळे नाकाने तर श्वास घेतो. तुम्हाला पण असंच वाटतं का की लहान मुले सरसकट नाकाने श्वास घेतात? मग आपल्या घरातील, नातेवाईकांमधील किंवा आजूबाजूच्या साधारण 4 ते 10 वयोगटातल्या मुलांचं निरीक्षण करा. अगदी गंमत म्हणून सहज त्यांचं नाक 3-4 सेकंद पकडलं तर तोंडाने अगदी सहज श्वास घेतात, सवय असल्याप्रमाणे, कारण खरोखर त्यांना ती सवय लागलेली असते. कारण लहान मुलांमध्ये सर्दी, पडसे हे फार कॉमन आहे. आणि तसं झालं की नाक चोंदतं आणि त्यांना काय आपल्या मोठ्यांसारखं नाक साफ करता येत नाही, शिंकरता येत नाही. मग ते काय करतात, आपसुकच तोंडाने श्वास घ्यायला लागतात. आणि मग नंतर सर्दी गेली तरी ती सवय तशीच राहते. अगदी तू लहान असताना आठव बरं, सर्दी झाल्यावर कशी श्वास घ्यायचीस? करेक्ट. बरं, ह्या अशा तोंडाने श्वास घ्यायच्या सवयीमुळं काय होतं की त्याच्यामुळे बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचा किंवा संसर्ग होण्याचा धोका किंवा त्याचे चान्सेस वाढतात, जे की नाकाने श्वास घेतल्यामुळे कमी होतात. कारण आपल्या नाकाची किंवा श्वसन संस्थेची आपली रचना त्याप्रमाणे केलेली असते की जेणेकरून संसर्ग कमीत कमी व्हावा. परंतु लहान मुले जेव्हा तोंडाने श्वास घेतात त्यामुळे आपसुकच तो इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. आणि त्यामुळे मग काय होतं की तोंडाने श्वास घ्यायच्या सवयीमुळे संसर्ग होऊन किंवा इन्फेक्शन होऊन पुन्हा सर्दी खोकला होतो. म्हणजे सर्दी खोकला झाल्यामुळे तोंडाने श्वास घ्यायची सवय आणि तोंडाने श्वास घ्यायच्या सवयीमुळे पुन्हा इन्फेक्शन, हे चक्र चालू राहतं. आणि वारंवार लहान मुलांना आपल्याला बघायला मिळतं की सारखी सर्दी खोकला हे होत राहतं. काही वेळा हा संसर्ग पुढे जाऊन त्याचं रूपांतर टॉन्सिलिटिस मध्ये देखील होऊ शकतं. अरे पण टॉन्सिल्स थंड खाल्यामुळे होतात ना. पुन्हा चुकीची माहिती. एकतर टॉन्सिल्स नव्हे, टॉन्सिलिटिस. आणि ते थंड खाल्ल्यामुळे नव्हे तर बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे येतं. आपल्या टॉन्सिल्सला होणारा संसर्ग, बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे होणारा संसर्ग, त्याच्यामुळे होणारा आजार म्हणजे टॉन्सिलिटिस. हा, थंड खाऊ नये असा वैद्यकीय सल्ला दिला जातो, पण ते कशासाठी की थंड खाल्ल्यामुळे सर्दी होईल आणि त्याच्यामुळे पुन्हा इन्फेक्शन वाढेल. माझं स्वतःचं दूध सुद्धा लहान असताना टॉन्सिल्सचं नव्हे, टॉन्सिलिटिसचं ऑपरेशन झालेलं आहे. हो का? येस. तर त्यामुळे आपल्या लहान मुलांचे नीट निरीक्षण करा की ते नक्की नाकाने श्वास घेतायत ना. आणि जर घेत नसतील, तोंडाने श्वास घ्यायची सवय असेल तर त्यांना नाकाने श्वास घ्यायची सवय लावा की जेणेकरून संसर्ग, घशाचा संसर्ग होण्याचा धोका कमी होईल. आणि लहान मुलांना वारंवार होणारी सर्दी आणि खोकला टाळता येईल. लक्षात राहील ना? होय. आणि पुन्हा एकदा नवीन माहिती दिल्याबद्दल थँक्यू.